गायत्री आणि सुरेशची लव्ह मॅरेज कथा. गायत्री ही फार गरीब घराण्यातली मुलगी होती. गायत्रीचे आई वडील अर्धा एकर शेती असल्यामुळे ते दोघं आई वडील ऊसतोड करत होते. कारण गायत्री ही एकटीच नव्हती, तिला अजून एक लहान बहीण होती, कांता. ही बहीण 3 वर्षांची होती आणि गायत्री 7वी पास करून पुढचे शिक्षण 8वीला प्रवेश केला होता. दररोज शाळेत जात होती. एक दिवशी तिच्या मैत्रिणीसोबत गायत्री जेवण करण्यासाठी जेवणाच्या सुट्टीमध्ये तुमच्या मैत्रिणीसोबत जेवण करत होती. तितक्याच त्यांच्यासमोर सुरेश पण आला मित्रासोबत. जेवण करण्यासाठी हे दोघे समोर समोर बसले आणि गायत्रीची नजर सुरेशकडे गेली. सुरेश काही गायत्रीकडे पाहत नव्हता, पण गायत्री हे गरीब घराण्यातली मुलगी, ती एकदम गरीब स्वभाव असल्यामुळे गायत्रीची नजर एकटक समोर बसलेला सुंदर हँडसम मुलगा सुरेश यांच्या मित्रासोबत जेवण करत होता. बघता बघता सुरेशची नजर गायत्रीकडे गेली. तो एक टक तिला पाहत बसला. त्यानंतर जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा वर्गामध्ये गेली. वर्ग चालू झाला. शिक्षक क्लास घेत होते, तर सुरेश आणि गायत्री एकाच वर्गामध्ये शिकत होते. वर्गामध्ये सुद्धा हळूहळू गायत्री आणि सुरेश एकमेकाकडे पाहत होते. दररोज हा सिलसिला चालू होता. एकदा असं झालं की गायत्री आणि सुरेश घरी जाताना त्यांची समोर भेट झाली. गायत्री हे गरीब घराण्यातली मुलगी असून ती फार चांगली स्वभावाची मुलगी होती. ती समोर सुरेशला बघून तिला काय म्हणावं काही कळालं नव्हतं. पण सुरेश चांगल्या घराण्यातला मुलगा होता. तो पण तिला काय म्हणावं त्याला पण काही कळेना. फक्त हाय गायत्री घरी चालली का एवढे सुरेशने म्हटलं. गायत्रीने म्हटलं हो घरी चालले. परत दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये वर्ग चालू असताना दोघं एकमेकाकडे बघत राहिले. हा सिलसिला दररोज चालू होता. एकदा क्लासमध्ये सुरेशने गायत्रीला चिठ्ठी लिहिली. ती गायत्रीच्या बॅगेमध्ये ठेवलेली होती. गायत्रीला माहीत नव्हतं की सुरेशने तिच्या बॅगेमध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे. गायत्री हे क्लास चालू असताना तिला पेन आणि रजिस्टर लिहिण्यासाठी काढणं होतं. तिने ते काढलं, पण तिची नजर बॅगेमध्ये चिठ्ठी ठेवलेली होती त्याकडे गेली. त्यामध्ये पाहिलं की सुरेशने गायत्रीला प्रपोज केला होता. प्रमोदमध्ये असे लिहिलं होतं की मी तुला खूप प्रेम करतो. मला तुझ्यापेक्षा आहे की तू पण मला खूप प्रेम करत असेल. त्यामुळे मला मधल्या सुट्टीमध्ये शाळेच्या पाठीमागे भेट. तिथे एक झाड आहे लिंबाचं. त्या लिंबाच्या झाडाखाली मी तुझी वाट पाहीन. शाळेची मधली सुट्टी झाली. गायत्रीला ते आठवणं आलं की मला सुरेशने मधल्या सुट्टीमध्ये शाळेच्या पाठीमागच्या लिंबाच्या झाडाखाली बोलवलं होतं. गायत्री शाळेच्या पाठीमागच्या लिंबाच्या झाडाखाली चालत होती. तिने पाहिलं की सुरेश अगोदरच तिची वाट पाहत होता. गायत्री पण त्या झाडाखाली गेली. ती सुरेश उभा होता. गायत्रीने सुरेशला म्हटलं कशाला बोलावलं. मला सुरेशने म्हटलं तू चिठ्ठी वाचली नाही का. हो वाचले. गायत्री म्हटले खरंच तू माझ्यावर प्रेम करतो का निस्ता टाइमपास करतो. नाही गायत्री. सुरेश म्हणतो मी जीवापाड प्रेम करतोय आणि तुझी साथ कधीही सोडणार नाही. खरंच. गायत्री म्हणते की तू इतकं प्रेम माझ्यावर करतो. हो मग गायत्री बी सुरेश प्रपोज स्वीकारते आणि सुरेशच्या गळ्यामध्ये पडून हसत हसत मोकाट राहते. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये असताना त्यांची दररोजची प्रेम आता वाढलेली होती.
कारण ते दोघं आता शाळेमध्ये कोणालाही घाबरत नव्हते. 8वीचे शिक्षण पूर्ण झालं. 9वीच्या वर्गामध्ये दोघांचा जो पहिल्यांदा प्रेम होतं ते सुद्धा चालू होतं. दररोज त्यांची भेट वाढत होती. त्यांची टीमसोबत जेवण करत होते. जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघी हसत मसत एकमेकाकडे डब्बी खात होते. असे दररोज हा सिलसिला चालू होता. एके दिवशी गायत्रीला शाळेमध्ये 9वीची परीक्षेची फीस जाण्यासाठी पैसे नव्हते. आई वडील ऊसतोड करत होते. एक लहान बहीण कांता ती लहान होती, त्यामुळे आई वडील तिची फार काळजी घेत होते. पण टाईम असा आला की आई वडिलाला आता ऊसतोड काही आता जमत नव्हतं. कारण वय झाल्यामुळे आई वडील आता शेतीमध्ये थोडाफार जे येतील ते खाण्यासाठी घर खर्च करत होते. पण तेवढ्यात गायत्रींचे शिक्षण चालू होते. 9वीची फीस जवळ आली होती, पण गायत्रीची फीस भरायला पैसे नव्हते. मग वडिलांनी आणि आईने सांगितलं की आता तू शाळा बंद कर आणि आमच्या संग शेतीमध्ये हातभार. पण गायत्री काही शाळा बंद करायला तयार नव्हती. गायत्रीने हे सर्व घटना सकाळी शाळा भरल्यानंतर दुपारच्या सुट्टीमध्ये जेवणाच्या टायमाला सुरेशला सांगितले. सुरेशने पटकन गायत्री पैसे घेऊन गायत्रीची फीस भरली. पण गायत्री फीस घ्यायला तयार नव्हती. पण तिला दुसराही काही चारा नव्हता. हे सर्व गायत्रीच्या आई वडिलांना कळलं की मोठ्या घरातील मुलगा सुरेशने गायत्रीची फीस भरली आहे. मग गायत्रीला काय कळणार. आई वडील त्याने गायत्री घरी आल्यावर गायत्रीला विचारले, सुरेशने तुझी फीस भरली का? हो बाबा, माझी खूप सुरेशने भरली. आपण त्याला पैसे कधी देऊ? जेव्हा आले तेव्हा देऊ बाबा. हे सर्व आई वडिलांना काही समजत नव्हतं, कारण की ते कधी शिक्षणाचा लाभ घेतला नव्हता. अडाणी असल्यामुळे त्यांनाही सर्व काही कळत नव्हतं. त्यानंतर वेळ पुढे चालत होता आणि सुरेश आणि गायत्रीची प्रेमी चांगले होते. पुढच्या वर्षी 10वीचा वर्ग आला आणि गायत्री ही 10वीची वर्ष असल्यामुळे चांगला अभ्यास करत होती. सुरेश फार गायत्रीची वाट पाहत होता नेहमीप्रमाणे. पण गायत्री त्याला कधी 8 दिवसामध्ये भेटत होती. सुरेशनं हे पटत नव्हतं. एक दिवस गायत्री 8 दिवसानंतर भेटायला आले तर सुरेशने गायत्रीला स्पष्टपणे सांगितले, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? गायत्री म्हटले, हो आहे ना. मग तू मला भेटत का नाही? अरे बाबा सुरेश, तुला कसं सांगू? आपला हा 10वीचा वर्ग आहे. आपण या वर्षी पास झालो पाहिजे, नाही तर नापास झालो तर घरचे खूप बोलतील. मला ठीक आहे गायत्री, मला वाटलं तू मला दुसऱ्या कारणाने भेटत नाही का? नाही बाबा सुरेश, हाच कारण आहे. 10वीचे पेपर जवळ आले होते. सुरेश आणि गायत्री खूप अभ्यास करत होते. एक दिवस सुरेश आणि गायत्री त्यांची टीम निरोप समारंभ होता. त्या दिवशी गायत्रीने चांगली साडी, लाल चटक, हार, पायात पैंजण, डोक्याला बिंदी, ओठाला लाली ती निरोप समारंभाच्या दिवशी आली. पण सुरेश काही साधा आला नव्हता. तो पण चांगल्या प्रकारे नटून, कपडे चांगले घालून, बूट वगैरे घालून आला होता. दोघी निरोप समारंभ दिवशी शाळेमध्ये सर्वांमध्ये नंबर 1 दिसत होती. दोघे सगळ्यांची टाक गायत्रीकडं आणि सुरेशकडं होती. गायत्रींचे मित्रमैत्रिणी, शुभेच्छा मित्रमैत्रिणी एका ठिकाणी आले. सगळे भेटले आणि सुरेशने एक केक आणला होता. ते सर्वांनी सेलिब्रेट केला. आज शाळेचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व एकमेकांना भेटू लागले. काहीतरी सुद्धा सुरेशला चांगल्या प्रकारे गळ्यात रडू लागली.
आपण यापुढे भेटणार आहे की नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे. सुरेशने म्हटलं, हे असं कधी शक्य होणार नाही की मी तुला भेटणार नाही. म्हणून मी तर नेहमी तुझ्यासोबत राहणार आहे. म्हणजे मी तुझ्यासोबत लग्न करायचं ठरवलं आहे. आपली 10वीची परीक्षा झाल्यावर निकाल लागला की आपण दोघेही आपल्या आई वडिलांना आपल्या प्रेमाचं सांगू. काही दिवसानंतर 10वीची परीक्षा पूर्ण होते आणि चांगल्या प्रकारे गायत्रीला टक्केवारी चांगली पडते. सुरेशला पण टक्केवारी चांगली पडते. गायत्रीची शाळेमध्ये 1 नंबर आला होता. सुरेशचा 2 नंबर आला होता. ते दोघे पुन्हा एकदा शाळेमध्ये भेटले होते. दोघांचा सत्कार केला होता. सत्कार झाल्यानंतर दोघं एकमेकांच्या घरी आले. काही दिवसानंतर गायत्रीला सुरेशने फोन दिला. आता आपलं भेटणं शाळेमध्ये होतं ते आता बंद झालेलं आहे. म्हणून मी तुला फोनवर बोलता बोलता एक दिवस असा आला की गायत्रीला सुरेशने सांगितलं की तुझ्या आई वडिलांना विचारलं का? नाही बाबा. मग सुरेशने बोलतो, कधी विचारते? बरं ठीक आहे, तू विचारलं का? नाही. तू कधी विचारतो? मी आधीच येणार आहे. गायत्री म्हणते, मी पण आज विचारणार आहे. गायत्री आज संध्याकाळी आई वडिलांना सुरेश आणि गायत्रींच्या प्रेमाबद्दल सांगते. आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकून जाते. कारण 3 वर्षांनी प्रेम आहे आपल्याला सुद्धा माहीत नाही. मुलींना सुद्धा सांगितलं नाही. मग आपण त्यात काय करू शकतो? घरीच आई वडिलांना सांगितले की गायत्री ते मोठे लोक आहे. तुला कधीही नानाला तयार होणार नाही आणि लग्न तर करणार नाही तुझ्यासोबत. सुरेश हे सर्व सांगून गायत्री गप्प राहिली आणि झोपून राहिले. सुरेशने पण त्यांचे दिवस आई वडिलांना सांगितले होते की मी काहीतरी सोबत लग्न करणार आहे. पण त्यांनी सांगितले की तू एक भिकारी मुली सोबत लग्न करणार आहे. सुरेश म्हटलं की मी प्रेम करतो तिच्यावर. 3 वर्षांनी सुरेशचे आई वडिलांनी सांगितले, हे प्रेम हे सर्व सोडून दे. आता तू पुढचं शिक्षणासाठी तयारी कर आणि तिला विसरून जाय. सुरेश काही न म्हणता झोपण्यासाठी गेला आणि सकाळी उठला आणि 10 वाजता गायत्रीला फोन केला. माझी आई वडील लग्नासाठी नकार दिला आहे. तुझे आई वडिलांनी काय सांगितलं? गायत्रीने म्हटलं की माझे आई वडील अगोदर सांगितलं होतं की तुझी आई वडील तयार राहणार नाही लग्नासाठी. मग आपण नेहमीच्या ठिकाणी भेटू का? बरं ठीक आहे, मी येते 2 वाजता. 2 वाजता गायत्री आणि सुरेश त्या ठिकाणी भेटले. दोघांनी एक विचार ठरवला की आपण दोघे लव्ह मॅरेज करू. गायत्री पण हो म्हटले, कारण मी तुझ्याशिवाय राहणार नाही. सुरेश पण म्हटलं, मी पण तुझ्याशिवाय राहणार नाही. हे सर्व बोलून दुसऱ्या दिवशी सुरेश आणि गायत्री कोर्टामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला आणि मित्राला बोलवलं होतं. दोघांचेही मैत्रीण आणि मित्र आले होते. तिकडून काही नाही साक्षीदार केल्या गायत्री सोबत आणि सुरेश सोबत. पण साक्षीदार त्यांच्या मित्रांनी केली. हे सर्व त्यांच्या आई वडील कोर्टामध्ये पोहोचले. पण त्याआधी त्यांचे लग्न झालेले होते. मग दोघांचेही आई वडील काही करू शकले नव्हते. सुरेशने गायत्रीला आपल्या आई वडिलांसाठी दर्शन घेण्यासाठी समोर आले. पण सुरेशच्या आई वडिलांनी त्यांना काही दर्शन घेऊ दिलं नाही. मग गायत्री पुढे होऊन सुरेशला आपल्या आई वडिलाकडे जाते. घेऊन गायत्रींचे आई वडील सुरेशला पाहून खूप खुश होतात आणि
दोघांनीही चांगला आशीर्वाद देतात. हे दोघांना कोर्टातर्फे काही भांडे आणि काही वस्तू मिळाल्या होत्या. ते दोघं कोर्टाने घर दिलं होतं त्या घरात राहू लागले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या कथामध्ये सुरेश आणि गायत्रीने हा निर्णय घेऊन लव्ह मॅरेजचा निर्णय चुकीचा आहे की खरा आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.